व्रतवैकल्यांचा श्रावण आणि हा श्रावण महिन्यातला आजचा पहिला श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा अर्चा करण्याचा आजचा दिवस। आणि ह्या अशा पवित्र दिवशी आम्ही तुम्हाला घर बसल्या महादेवाचं दर्शन घडवणार आहोत, आणि तेही तुमच्या आवडत्या कल्याणी अर्थात जुही गडकरी सोबत। चला तर मग थेट जाऊया पिंपळेश्वराच्या मंदिरात। नमस्कार, मी आहे तुम्हा सर्वांची लाडकी कल्याणी म्हणजे जुई गडकरी। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। सुरू झालेला आहे श्रावण, आपल्या सर्वांचाच लाडका श्रावण, आणि त्याच निमित्ताने मी तुम्हा सर्वांना पिंपळेश्वर म्हणजे शंकर बाप्पाचं दर्शन करायला आणलेलं आहे। चला तर मग श्रावणी सोमवाराची सुरुवात माझ्याबरोबर करूया। आधी आपण बाप्पासाठी फुलं घेऊया। माझ्या पूजेची थाळी तयार आहे। माझ्या पूजेच्या थाळीमध्ये काय आहे ते एकदा बघाल का तुम्ही? सर्वात पहिले आहे ते ही बेलाची पानं। बेलाला पानं 3 असं का म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? आणि आपण बेलाची पानं वाहून शंकर बाप्पाला आपण ती पानं बाप्पाला का वाहतो हेही माहिती असेलच तुम्हाला, बरोबर। शंकराला ही बेलाची 3 पानं वाहतो आपण, कारण असं म्हटलं जातं की 3 पानं म्हणजे 3 जन्माची जी पापं असतात ती पापं सगळी धुवून निघतात। त्यामुळे माझ्याकडे फुलं आहेत, बेलपानं आहेत आणि दुर्वा देखील आहेत। आता जाऊया आपण बाप्पाची पूजा करायला। माझी तर पूजा झालेली आहे। तुम्ही सर्व कधी जाणार आहात देवळात आणि पूजा कधी करणार आहात? तर तुम्हाला सांगायचं म्हणून श्रावण सुरू झालेला आहे, आणि श्रावणामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो श्रावणी सोमवार। तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, श्रावण हा आपला 5वा महिना असतो। आपलं जे मराठी कॅलेंडर असतं त्यातला हा 5वा महिना असतो, आणि श्रावणामध्ये आपले सर्वात जास्त सण असतात। त्यामुळे श्रावण महिन्याला खास महत्त्व आहे, आणि त्यातही जास्त महत्त्व आहे ते माझ्या शंकर बाप्पाला म्हणजेच शिवपूजेला। तर ते असं की जेव्हा एकदा शंकर आणि पार्वती सारीपाटाचा डाव खेळत बसले होते, त्यानंतर जी काही कथा घडली होती ती तुम्हा सर्वांना माहितीच असेल। 16 सोमवार ज्यांनी केले असतील त्या सर्वांना ही कथा नक्कीच माहिती असेल। आणि आज मला खरंच खूप छान वाटतंय, कारण मीही 16 सोमवार केले होते 2 वर्षांपूर्वी, आणि आज ही 24 तासच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा इथे येऊन बाप्पाची अशी पूजा करायला मिळाली आहे। त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतंय। 16 सोमवार ही प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुष हे कोणीही करू शकतात। ह्याला खास महत्त्व आहे, कारण अशी आख्यायिका आहे की तुम्ही शंकर बाप्पाचं व्रत करा, तुम्ही शिवपूजा करा, श्रावणी सोमवार करा, आणि मग शंकर बाप्पा तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण करेल। माझी इच्छा तर नक्कीच पूर्ण झाली आहे। तुमचं काय? तुमच्यापैकी कोणी करणार असतील ना श्रावणी सोमवार? आपली संस्कृती किती सुंदर आहे बघा ना, की आपण ह्या एका महिन्यामध्ये प्रत्येक नात्याला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गोष्टीची आपण पूजा करतो या महिन्यामध्ये। मग बैल असेल तो आपण समुद्राची पूजा करतो, त्यामध्ये नारळ टाकून आपण समुद्राला शांत व्हायला सांगतो। आणि त्यानंतर आपल्या बहीण भावाचं नातं ते आहेच। रक्षाबंधनी देखील आपण ह्याच महिन्यात साजरं करतो। ह्या महिन्याला एक खूप स्पिरिच्युअल इम्पॉर्टन्स आहे, कारण आपले सगळे सण तर आहेतच, त्यातून आपले प्रत्येक सण आहेत महाराष्ट्रीयन हिंदू पद्धतीचे, हे काही ना काही सायंटिफिक संदेश नेहमी देत असतात। तर तुम्हाला सर्वांना सांगायचं म्हणून
श्रावणामध्ये बरेच लोक उपास करतात. चातुर्मासाचा हा पहिला महिना मानला जातो जिथे चातुर्मास आरंभ होतो. बरीच जैन मंडळी असतील ते ह्यामध्ये कुठलंच रूट्स म्हणजे जे काही जमिनीच्या खाली उगवतं अशा बऱ्याच गोष्टी खाणं टाळतात. कांदा लसूण तर ते खात नाहीतच, पण बाकीच्याही बऱ्याच गोष्टी टाळतात. उपास तापास चालू असतात. त्याचं कारण हेच आहे की हा जो एक पिरियड असतो श्रावणाचा, ह्याला आपण जास्तीत जास्त जिथे जीव निर्माण होत असतो ह्या महिन्यामध्ये, म्हणूनच आपण फिश खाणं टाळतो, आपण नॉनव्हेज खाणं टाळतो. कारण इथे ब्रीडिंग होत असतं, इथे नवीन जीव जन्माला येत असतात. त्यामुळे आपण सगळीकडे जे आहे शांत असतो, आपण काहीही करत नाही. आपण व्हेजिटेरियन फूड फॉलो करतो, कारण बाहेर जे काही घडत असतं ह्याला सायंटिफिक आपल्या धर्मामध्ये खूप खूप जास्त सायंटिफिक गोष्टी आहेत की त्या दरम्यान आपण जर का काही मच्छी खाल्ली तर तो ब्रीडिंग पिरियड असल्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. अशा प्रकारे माझी तर पूजा झालेली आहे. तुम्ही सगळे कधी जाऊन शंकराची पूजा करणार आहात आणि त्याला तुमच्या मनातली इच्छा नक्की सांगा, तो नक्की पूर्ण करेल. मी पूजा करून आलेली आहे. सो माझं सांगणं आहे तुम्हा सर्वांना, झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना श्रावणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.